वसमत येथील सिद्धेश्वर मठाची दरवर्षीची धार्मिक परंपरा कायम राखत याही वर्षी श्री क्षेत्र मन्मथ स्वामी कपिलधार या ठिकाणी पायी पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा वसमत येथून अतिशय आनंदात आणि उत्साहात प्रस्थान झाली। सिद्धेश्वर मठाच्या या वार्षिक पदयात्रेत यावर्षीही हजारो भाविक भक्त आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वसमत येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी या पदयात्रेचे शहरात स्वागत केले। विशेष म्हणजे वसमत येथील व्यापारी अभय जैन परिवाराच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या यात्रेचे भव्य असे स्वागत करण्यात आले। जैन परिवारानं पदयात्रेतील सर्व भाविकांसाठी फराळ आणि पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। ही पदयात्रा सिद्धेश्वर मठाची अनेक वर्षांची धार्मिक परंपरा असून यामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र कपिलधार येथे महाराजांच्या नेतृत्वात पालखीचे जे प्रस्थान झालेलं आहे त्यासाठी आम्ही शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने पाणी काहीतरी आम्ही त्यांच्या वाटा असावं यासाठी आम्ही इथं थांबून त्यांना पाणी आणि सत्कार केला महाराजाचा। आणि महाराज प्रतिवर्षाप्रमाणे जे कपिलधारची यात्रा करतात ते गर्व आहे आणि वसमत मध्ये सकल समृद्धी राहो यासाठी महाराजाची पालखी असते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सद्गुरू ईश्वर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादानं सर्व भाविकांच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र कपिलाधार मांजरसुंबा येथे लाशीन मठ संस्थान वसमतनगर येथून ही दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि 44 वर्षापासून ही दिंडीची परंपरा चालू आहे। सद्गुरू कर्बसव शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या कृपाछत्राखाली या दिंडीचं संपूर्ण नियोजन केलं जातं आणि सर्व भाविकांच्या कल्याणासाठी हे मार्ग अतिशय पावन आणि पवित्र आहे। सर्वांचं कल्याण व्हावं यासाठीच आपला कल्याण करून घेण्यासाठी आपला हा नरजन्म आहे आणि नरदेहाचं सार्थक याच माध्यमातून होतं। म्हणून असा हा पदयात्रेचा पवित्र मार्ग प्रत्येक ठिकाणी मुक्काम, त्या ठिकाणी संपूर्ण गावकरी मंडळींच्या वतीनं संपूर्ण अन्नदानाची व्यवस्था होते आणि सर्व भजनी मंडळ नामाचा गजर करत मन्मथ स्वामी महाराज की जय, सिद्धेश्वर महाराज की जय, सद्गुरू कर्बसव शिवाचार्य गुरुमाऊली आणि सद्गुरू ईश्वर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या नावाचा गजर करत करत मन्मथ स्वामी येथे ही पदयात्रा आज दिनांक 27/10/2025 ला आरंभ झालेली आहे आणि ही यात्रा श्री क्षेत्र कपिलाधार येथे 4/11/2025 रोजी पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी मन्मथ माऊलीचं दर्शन घेऊन सर्व भाविक पुनीत पावन होणार आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या कल्याणासाठी आशीर्वाद रूपी ही पदयात्रेची भव्य अशी आपल्या वसमती नगरीतून ही भव्य मिरवणूक निघालेली आहे। यामध्ये सर्व समाजांचा, सर्व भाविकांचा यामध्ये सहभाग झालेला आहे आणि सर्वांना गुरुमाऊलीचा, मन्मथ माऊलीचा कृपा आशीर्वाद लाभो हीच त्यांच्या मंगलमय चरणी प्रार्थना करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।